ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो. पहा, आपण काही कामानिमित्त आणि काही गोष्टीसाठी लांब जात असतो, प्रवासात जात असतो. तसंच आपला काही व्यवसाय असतो. व्यवसायामध्ये प्रतिस्पर्धी आपल्याला काहीतरी खोड्या करत असतात, काहीतरी लिंबू टाक, मिरच्या टाक, काहीतरी अशा खोड्या करत असतात. किंवा आपण असं रस्त्याने जाताना कोणीतरी रोडला उतारा टाकतं, त्या उतार्यामुळं ती उतार्याची निगेटिव्ह शक्ती आपल्या शरीरावरती येते आणि मग थोडंसं आपल्याला अंगजड झाल्यासारखं, झोप आल्यासारखं होतं. तर म्हणून आपल्याला काय करायचे, आपण कुठेही बाहेर जाताना तर आपण काय करायचंय, सकाळी आंघोळ झाली की देवपूजा झाली की त्यानंतर हे असं ना कुंकू, हळदीचं कुंकू घ्यायचंय. आपल्या हातावरती ते कुंकू घ्यायचंय आणि हातावरती कुंकू घेऊन त्या कुंकामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स करायचं. एकदम थोडंसं ते कुंकू वल्ल झालं म्हणजे कपड्याला आपल्या छान असं ते राहणार आहे, म्हणून थोडंसं गुलाबजल मिक्स करायचंय आणि करंगळी शेजारच्या बोटाने ते मिक्स करायचं आहे. पहा, ह्या बोटाने मिक्स करायचंय. आणि आपण बाहेर जाताना आपण आपलं स्वतः लावून घेतलं तरी चालेल, किंवा आपल्या घरात लहान मुलं असतात तर लहान मुलं काही आता त्यांच्या हाताने स्वतः लावणार नाही. तर मग त्यावेळेस काय करायचंय, आपण त्यांना हे कुंकू लावायचंय आणि आपण त्यांना हे कुंकू लावताना मंत्र म्हणायचा आहे. ओम क्रीम काली काय नमः. ओम क्रीम क्रीम काली मम रक्षा कुरु कुरु स्वाहा. ओम क्रीम काली काय नमः. ओम क्रीम क्रीम काली मम रक्षा कुरु कुरु स्वाहा. या मंत्राचा उच्चार करून करंगळी शेजारच्या बोटाने हे असं आपल्या कपाळाला लावायचं आहे. हे असं आपण कपाळाला लावलं की काय होणार आहे, आपल्यावरती बाहेर गेल्यावरती कुणी काय तांत्रिक क्रिया केली, काय झालं तर ते आपल्या शरीरावरती येणार नाहीये. आपलं त्यापासून रक्षण होणार आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये या कुंकाला खूप महत्व आहे. आपण रोज सकाळी उठल्यावरती हे कुंकू असं आपण देवपूजा करताना पण कुंकू देवांना लावतो आणि हे कुंकू आपल्या कपाळाला पण लावत असतो. तर या कुंकाला इतकं महत्व आहे, इतकं प्राधान्य आहे, तर तुम्ही रोज हे कुंकू अशा पद्धतीने लावत जा. आपण घरामध्ये देवी देवतांना पण पहा कुंकू कसं छान असं लावतो. तर फक्त कुंकू लावताना काय करायचे, हे कुंकू हळदीचं कुंकू असलं पाहिजे. तर पहा, आपल्याला हळदीचं कुंकू बाजारामध्ये पण उपलब्ध भेटतं. फक्त तुम्ही कुंकू मागताना हळदीचं कुंकू मागा. जास्त लाल रंगाचं कुंकू घेऊ नका. ते लाल रंगाच्या कुंकामध्ये काय असतं, ऍसिड असतं आणि त्या ऍसिडच्या कुंकामुळे कपाळाला पण बघा काळा असा डाग उठतो. त्याच्यामुळे ऍसिडचं कुंकू वापरायचं नाही. छान असं हळदीचं कुंकू घ्यायचं आहे आणि हळदीचं कुंकू वापरायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कुंकू चांगल्या प्रतीचं वापरा. तसंच तुळजापूरमध्ये गेलं की तिथं एक मोठा कारखाना आहे वज्जेवाल्यांचं म्हणून, तिथं कुंकू मिळतं. त्या कारखान्यामध्ये छान असं हळदीचं कुंकू मिळतं. तसंच घरच्या घरी पण तुम्हाला हळदीचं कुंकू करता येतं. हळकुंड दळून आणा आणि दळलेल्या हळकुंड ते हळदीमध्ये थोडीशी चुन्याची निवळी, थोडासा लिंबाचा रस, थोडंसं गुलाबजल, थोडासा कापूर, थोडंसं अत्तर टाका आणि मिक्सरमध्ये ते हलवून घ्या. पहा, ते कुंकाचा रंग लाल होईल आणि ते केमिकल पासून आपलं म्हणजे केमिकल त्याच्यात कोणतं नसणार आहे असं नैसर्गिक कुंकू तुम्हाला घरच्या घरी छान असं तयार करता येईल. आणि ते कुंकू तुम्ही कपाळाला लावून जायचं आहे. आणि आता ते कुंकू कपाळाला लावलं, आपल्या जिभेवर ठेवलं तरी काय होत नाही म्हणजे. आणि बऱ्याच जणांना सवय असते कपाळाला लावलं की थोडंसं जिभेवर ठेवायचं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही घरीच कुंकू तयार करा. आणि हा जो मंत्र आहे ओम क्रीम कालिकाय नमः. ओम क्रीम क्रीम काली मम रक्षा कुरु कुरु स्वाहा, की माझी रक्षा आई तू कर, मम रक्षा कुरु कुरु स्वाहा, हे स्वतःचं रक्षण करण्यासाठी हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही घरात कुंकू लावताना 21 वेळा म्हणला तरी चालणार आहे. या मंत्राचं तुम्ही सतत उच्चारण करत जावा. या पद्धतीने तुम्ही करा. पहा, तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल, खूप छान तुम्हाला वाटेल. ह्या मंत्राचं तुम्ही रोज घरामध्ये नामस्मरण करा. 21 वेळा मंत्र म्हणत जावा की तुम्हाला फरक पडेल. अशा पद्धतीचे लहान छोटे तोडगे तुम्ही करून पाहायचा. ओम काळेश्वरी. काळूबाईच्या नावानं चांग भले.